एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ. आपला स्वभाव असा आहे की आपण कोणावर टीका टिप्पणी खालच्या भाषेचं तळावर जाऊन बोलणं, कोणाला तरी अपमानित करणं हा काय आपला स्वभाव नाही. प्रत्येक गावामध्ये केलेलं काय काम आहे ते काम लोकांच्या पुढे मांडून बाबा भविष्यामध्ये काय करायचं आहे ते सांगून मतं मागण्याचा प्रयत्न केले. अनेक दिवस मी या निमित्तानं करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या लोक सगळ्या ह्या भूमिकेला देत असतात. म्हणजे अगदी कुठल्याही गावात गेलं तरी आता तुम्ही कमी बोला पण बाकीचे लोक टाकतील सांगतात हे काम झाले किंवा जे काम झाले ते बहुतेक आपल्या पार्टीच्या माध्यमातून झाले असं म्हटलं तरी काय होणार नाही. आज तांदेगावमध्ये आल्यानंतर तुम्ही सगळे एकत्र बसलाय. मला वाटतं की आपले गट तर विसरून काही लोक उदाहरण आता साहेब आल्यामुळे काही लोक आपल्याला मदत करतील अशी परिस्थिती आहे. तुम्हाला फक्त विनंती मी एवढीच करायला लागेल की जे सगळे लोक आज या आपल्या विचाराबरोबर या दोन्ही उमेदवारांच्या बरोबर येण्याचा प्रयत्न करतील त्यांना आपलं सामावून घ्या. आम्ही काय तुम्हाला अंतर देणार आहे किंवा तुमचं काम होणार नाही अशी काय आमची भूमिका अजिबात नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जा. उलट जर त्यातनं काय गावाला चांगलं होणार असेल, आम्ही जर तुम्हाला आणखी मदत करणार असेल तर गाव चांगलं करण्याच्या दृष्टीनं आपल्याला जे काय करता येईल माझं काम आहे. विकास कामं देणं ही माझी जबाबदारी आहे. या पुढच्या काळामध्ये आपल्याला राहिलेली सगळी कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जर काय आपण सगळी एकत्र आलो तर की तुम्ही तुमच्या सगळ्यांची एकी तर या दोघांच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावणार असेल आणि तुमच्या सगळ्यांची एकी या गावच्या विकासासाठी कुठे भूमिका बजावणार असेल तर आपण सगळे काय जी लोक मदत करतील त्यांना बरोबर त्यात श्रेय आता ते काय परत भीती वाटत चालू होती वाढलं तर मग ह्याच्यावर वाढलं का त्याच्यावर वाढलं तर ते माझं मी हा माझा कार्य करत आहे की ते श्रेय सामान्य माणसाला जात. त्यामुळे मला असं वाटतं की ती श्रेय सामान्य माणसांना देऊया आणि ह्या दोघांच्या विजयामध्ये आपल्या तांदगावनं महत्वाची भूमिका बजावी अशी मी विनंती या निमित्ताने करायला लागलो. आता शेवटच्या 2 दिवसात प्रचार अपप्रचार खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्ही जर बघितलं आता पुढच्या पार्टीची अडचण अशी आहे समजा तांदगावला आली काय केलं म्हणून सांगायचं काय नाही. आता गेलं 15 दिवस झालं त्यांच्या प्रचाराची रणनीती बघतोय ते त्यांनी 5-7 अकाउंट काढले. अनिल भाऊंना शिव्या द्यायच्या, उमेदवारांना शिव्या द्यायच्या, मला शिव्या द्यायच्या. काल तर पैसेमध्ये कार्यक्रम झाला आणि मी सभा होण्यापूर्वी तिथे एकानं प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये अनिल बाबांनी काहीच केलं नाही, सोहेब बाबांनी काहीच केलेलं नाही. या मतदारसंघात बाकी कोणी काही केलेलं नाही. ते आम्ही माहिती मागितले असं झालंय तसं झालं हे झाले ते झाले म्हणलं अगदी खरं बाबा म्हणलं आता काय आम्ही काहीच केलं नाही न काय करताच आमचं चाललंय म्हणलं सगळं. आणि परत ह्यांचं काय नाही एका बाजूला असं म्हणायचं की ह्यांनी काही काम केलेलं नाही, दुसऱ्या बाजूला म्हणायचं जे केले ते आमचा मुख्यमंत्रीवर बसलाय आणि त्या मुख्यमंत्र्यांची सही झाल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही. म्हणलं अगदी खरं आहे म्हटलं. आता तुमचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर आम्ही 245 सहकारी आहोत ना आणि आम्ही सगळे 245 आहेत म्हणून आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत. आणि शेवटी असं आहे की त्यांना माहिती आहे ना कोणाचं काम करायचं कोणाला नाही करायचं. जरी सगळं त्यांच्याकडून गेलं असतं तरी त्याच्या मंजुरीचा पाठपुरावा करणं, मंजूर करणं, दडपडणं हे सगळं करत असताना त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते म्हणून ते काम करत असतो. ते आता त्यांच्या सहीला गेलं आता सगळं शांतते चालू असताना उगाच नृत्य निर्माण करायचं. मग मी काल त्यांना आपल्या भाषणात म्हणते की बाबा आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून सगळी सत्ता स्थापन झाली. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते लोकांनी निवडून दिलेले आमदार आज आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहेत आणि त्याला आपलं तू भरूनच्या बोलू नकोस, तुला काय शिवाय शब्द द्यायचा आहे तुला आम्हाला दे, आमच्या उमेदवारांना दे. प्रघात आहे संस्कृती की गेलेल्या माणसावरती काय भाषण करू नये. त्याला बाई तुझा जरी मुख्यमंत्री असला तरी ते मुख्यमंत्री आज आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करतोय, शांततेत काम करतोय. आता ते जर क्लिप तोडल्या आणि सुहास बाबरांचं मुख्यमंत्र्याला चॅलेंज एकेरी उल्लेख. आता ते एकेरी उल्लेख मी केला पण त्याला केलाय ज्यानं पत्रकार परिषद घेतली, ज्यानं माझ्यावर टीका केली, ज्यानं अनिल भाऊंच्यावर टीका केली, जो खालच्या दरावरती भाषण करतो त्याच्यावर एकेरी उल्लेख मात्र मी तुझा म्हटले. मी एकेरी उल्लेख म्हणजे आपण काय त्याला शिवाय शब्द दिला नाही तुझा. पण मुख्यमंत्र्यांचं कुठं अनावर आता ती सांगायला काय नसल्यामुळं गेल्या या 10-15 वर्षात काही काम कुठल्या गावात केलं नसल्यामुळं असं काहीतरी तुम्हाला ते सांगून आता अपप्रचार करण्याची शक्यता दाट आहे. तर तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. आता ही तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की उद्या परत तुमच्या गावात दिस होणार आहे. आता समजा बापून होते विधानसभेला आपल्याबरोबर कोणाला सांगायचं बापून चालू केले बरं बापून
नुसतं बैठक केलं. परत आणि कोणाचं नाव घ्यायचं त्यांना आज चालू केलं बघ, त्यांचं चालू केलं सोळा कुठलंय बघ. म्हणजे ह्याच्याशिवाय आता त्यांना प्रचाराचं कसलंही साधन राहिलेलं नाही. तर ह्या कुठल्याही गोष्टीला बोलू नका. माझा तुम्हाला शब्द आहे की अत्यंत प्रामाणिकपणे ही लोक या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही सगळ्या उमेदवारांची तुलना करा, दोन्ही उमेदवारांची तुलना करा. आता मी तुम्हाला टीका करायची म्हणून नाही, पण आता दोन्ही उमेदवार आपले जेडपीच्या महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.